त्याची आवड जोपासण्यासाठी त्याने 26 वर्षाचा असताना क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याला आवड होती, तो क्रिकेट अगोदर खेळायचा. मात्र आजच्या तारखेतल्या क्रिकेटरना सांगेन की अगोदर करिअर सुद्धा सेटअप करा. मात्र आपण क्रिकेट आणि फक्त क्रिकेटच नाही तर आपली फॅमिली सुद्धा, आपला आई वडील आणि पुढे जर झाला असेल तर पत्नी यांना सुद्धा सांभाळता आलं पाहिजे. त्यामुळं आधी पोट हे भरणं फार महत्त्वाचं असतं. तर अर्थातच क्रिकेटमध्ये सध्या करिअर आहे, भरपूर जण जातात. आज जर आपण पाहिला जी ॲड येते बघा की 13 वर्षाचा खेळाडू सुद्धा IPL खेळणार आहे. मात्र 13 वर्षाच्या खेळाडूचा बॅकग्राऊंड सुद्धा तेवढाच स्ट्रॉंग असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, सामना सुरू होतोय तो म्हणजे असुरोटीपाडा आणि गिद्राईपाडा या दोन संघादरम्यान. तर टॉस केला आणि तो टॉस जिंकला. मला वाटतं गिद्राईपाडा संघाने आणि फिल्डिंग घेतलेली आहे. थँक्यू. तर दोन फलंदाज आहेत, अमित आणि विशाल. तर बॉलिंग मार्कवर गोविंदा. पहिला चेंडू गोविंदा याने वाईट टाकलाय, अवांतर टाकलाय, एक्स्ट्रा दिलेत आणि या एक्स्ट्रानं मात्र धावसंख्येला सुरुवात झाली आहे. मिस्टर एक्स्ट्रा कोणाच्या बाजूने आहे? मिस्टर एक्स हा सिनेमा आला होता, मी नेहमी आठवण करून देतो. तो सगळ्यांच्या आवडते इम्रान हाशमी यांचा सिनेमा होता. असो, दरम्यान मिस्टर एक्स्ट्रा आलाय पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला. तिथे गडी मिळू शकतो, मात्र जस्ट इनसाइड द बाउंड्री लाईन. चौकार. तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव. ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. धन्यवाद. या ठिकाणी धावफलक मात्र पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो म्हणजे 5 या धावसंख्येवरती. गोविंदा जर्सी नंबर 03 या ठिकाणी गोलंदाजी करतोय. आता मात्र डाऊन द लेग. चेंडूची उंची चांगली होती मात्र दिशा खराब होती. आणि जसं म्हटलं जातं आयुष्य असो किंवा क्रिकेट, जर तुमची दिशा खराब असेल तर दशा खराब व्हायला नक्कीच वेळ लागत नसतो. मात्र कोणाच्या ना कोणाच्या बाजूने चांगली गोष्ट घडली, म्हणजेच फलंदाजाच्या संघाच्या बाजूने चांगली गोष्ट घडलं. याचा अर्थ वाईड आलाय आणि वाईडनं धावफलक मात्र पुढे सरकलाय, तो म्हणजेच 6 या धावसंख्येवरती. क्या बात है. सुरेख गोलंदाजी, सुरेख बॉलिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. ज्याने ज्याने आज ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला काढलंय ते गोलंदाज नक्कीच यशस्वी ठरलेत. सध्याचा हा जमाना आहे थोडासा फॉरवर्ड जमाना आहे. त्या फॉरवर्ड जमान्यामध्ये ओहो व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल. सुपर्ब वेध घेतला यष्टीचा, डावी यष्टी झुकवले आणि फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच अमित. चला, दरम्यान एक गडी जो बाद झाला तो अमितच्या रूपानं बाद झालेला आहे. धावफलक आपण पाहू शकता नक्कीच कशी आहे ते, म्हणजेच धावसंख्या आहे ते 6. यस, विशाल आउट झालाय का? यस, विशाल आउट झालेला आहे. अमित आहे मैदानामध्ये. हा चेंडू सुद्धा त्याच दिशेने टाकण्याचा प्रयत्न, वाईट बॉल आलाय मात्र धावफलक आपण पाहू शकतो इथे 7 वरती गेलाय. सध्याचा फॉरवर्ड जमाना आहे आणि नक्कीच या फॉरवर्ड जमान्यामध्ये थोडंसं फॉरवर्ड राहावं लागेल, थोडा पुढे राहावं लागेल जमान्याच्या पासनं. कारण की जर जिंकायचं असेल तर आपली दिशा आणि स्पीड हा नक्कीच एक चांगला असायला हवा. हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षक अंदाज बांधू शकत नाहीये. एक धाव मात्र पूर्ण झाली. एका धावेनं धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 8.
जसं म्हटलं जातं ना, या अगोदरच्या जनरेशनचे जे लोक होती त्यांचा आपल्या ग्रामीण लोकांचा फ्रीजशी जास्त संबंध आला नव्हता, म्हणून त्यांचं आयुष्य जवळजवळ जर पाहिलं 70, 80, 103, 102 पर्यंत ते नक्कीच जगले. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेवढा धावलो तेवढा ओ हो क्या बात आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. जर बाउंड्री लाईन थोडीशी वर असती किंवा मग तिकडे एखादा अडथळा असता आणि त्याला लागून बाउंड्री असती तर कधीच हा चेंडू अडवता आला नसता. जवळजवळ बाहेरून चेंडू खेचला आहे क्षेत्ररक्षकाने. 10 धावा धावफलकावरती लागल्या जातात. दरम्यान डाऊन द लेग हा चेंडू वाईड बॉल आणि वाईड ना धाव फलक मात्र अजून पुढे सरकेल, ते म्हणजेच 11 धावा. बघा क्रिकेट म्हटलं की सराव आला आणि स्पोर्ट्स म्हटलं की स्टॅमिना हवा आहे. हा स्टॅमिना या ठिकाणी टिकवणं या तळतळत्या उन्हामध्ये फार महत्वाचं आहे. तरी पण आपण ग्रामीण भागामध्ये राहतो त्याच्यामुळं अंगभूत भगवंताने दिलेला स्टॅमिना आपल्याला प्राप्त आहे. दरम्यान हवेमध्ये चेंडू स्ट्रेट टू द फिल्डर, फलंदाज आता अमित बाद. अमित झालाय बाद झेलच्या रूपानं. जाईच्या कल्या पणास ग तुझ परी माझे मनात ग, जाईच्या कल्या पणास ग तुझ परी माझे मनात. पुरी तुझी लगीन करून ग नेन तुला माझे घरात ग, पुरी तुझी लगीन करून ग नेन तुला माझे घरात. पहिलं षटक सुद्धा समाप्त झालं, 2 गडी बाद झालेत आणि दुसरा गोलंदाज आलाय, दुसरा बॉलर आलाय, तो म्हणजेच अरविंद पुसेकर. हा खेळाडू बॉलिंग मार्क वरती आला आणि नव्यानं फलंदाज मैदानामध्ये आलाय, तो म्हणजेच जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, उसी से बारूद से इथे उसी राग से जो बारूद बनते उसे विश्वनाथ कहते हैं. विश्वनाथ मैदानामध्ये आलाय, मात्र हा बारूद सारखा बरसेल का तेवढं पाहणं गरजेचं आहे. आणि इथे जर पाहिलं तर मला वाटतं गाणी जे लावले जातात अख्खी गौरी गणपतीची गाणी आता लग्नाला वाजतात. अगोदरचा एक काळ होता की पाणी पडला की लग्नाची गाणी लोक बोलायची नाही, आजी सांगायची की आता लग्नाची गाणी नाही बोलायची, आता गौरी गणपतीची गाणी बोलायची. आता मात्र काही कधी आणि कुठेही चालू असतं, ते समजून घ्या काय काय म्हटलं ते. फॉरवर्ड हा इंटरनेटचा जमाना आहे. तर सर्व गाणे आपण जर पाहिले आता लग्नांच्या हळदीमध्ये वाजताना दिसतात आणि आमचे DJ दादा या ठिकाणी ते ऐकवत आहेत. मला वाटतं कोणी भुकेचं असेल त्याला नाश्ता करायचा असेल दुसरीकडे जाऊन पैसे देण्यापेक्षा आमच्या मागे एक वडापावचा स्टॉल आहे, तिकडे पैसे देऊन नाश्ता करून घ्या. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं. तर मग डॉट डिलिव्हरी आले, धाव फलक पुढे सरकला, सॉरी थांबलाय आणि चेंडूंचा धाव फलक पुढे, चेंडूंचा फलक पुढे सरकलाय. 11 धावा म्हणजेच 7 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा आल्यात. ज्या 6 चेंडूमध्ये 11 धावा होत्या तिथेच सध्यापर्यंत पाहू शकतो. क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. मात्र क्षेत्ररक्षण खराब. बघा गिधराईपाडा संघाने बॉलर सुद्धा चांगले उतरवलेत. अगोदर जर्सी नंबर 3 होता, आता जर्सी नंबर 4 आहे. म्हणजे एका पाठोपाठ एक नंबर त्यांना दिलेले आहेत की याच्यानंतर तुला बॉलिंग टाकायची आहे. बघा काहींच्या कॅप सुद्धा चांगल्या आहेत, वेगवेगळे नंबर टाकलेत. एकाच्या जर्सीवरती 46 सॉरी टोपीवरती. दरम्यान हवेमध्ये चेंडू, आळस 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 आणि आळशी मुलं. नक्कीच हा झेल सुटला असं मी म्हणेन, सुटला असंच म्हणेन, कारण की तिथनं चेंडू ऍडजस्ट करता आला असता. हाफ चान्स फुल चान्स क्रिकेटमध्ये तुम्हाला बनवावे लागतात, हा झेल असू शकला असता. मात्र क्षेत्ररक्षकाने थोडीशी आळस केले, लेझी क्रिकेट दर्शवलाय आणि या धाव संख्येनं धाव फलक मात्र थोडासा पुढे सरकलाय, जाऊन पोहोचतोय तो 14 धावा. आता मात्र शफलन क्रॉस डिरेक्ट हिटचा प्रयत्न. यष्टी रक्षक कोण आहे? अरे बापरे, चेंडू चाललाय जुचेंद्रला, जे जुचेंद्रच्या बाहेर जातोय की काय, टिवरीच्या बाहेर. अरे बापरे, इंटरनॅशनल क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतात. असो, या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात.
किती धावा काढल्यात त्या आम्हाला फक्त पंचांनी कळवा. 4 धावून काढलेला चौकार आजच्या दिवसातला पहिला. काय जबरदस्त धाव संख्या आपण जर पाहिली तर मला वाटते पाणी मंडपामध्ये पाठवायचं आहे. सर्व मंडपामध्ये पाणी चेक करा. उजव्या साईडला जे मंडप आहे त्याच्यात पाणी संपलेलं आहे. धाव संख्या आहे ती 18. आता झालं गेलं असं विसरता येत नाही या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानामध्ये. ते तुम्हाला परत परत बघता येतं. त्यामुळं काय चुका झाल्यात त्या घरी जाऊन तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे इथं टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घ्यायचं ना टेन्शन द्यायचं. धाव संख्या आहे ती 18. पुन्हा एकदा अजून एक चांगला चेंडू. तेवढाच चांगला फटका. चेंडू मात्र जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ. खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ. खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावरणी आपलाच जोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर. दादूचं एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे. नक्कीच दादा कोणी म्हटलंय की अंगावरती आल्याच्या नंतर काय करायचं ते आले अंगावर. हा सिनेमा खास करून फेमस झाला होता. द ग्रेट आणि द लेजंड आर्टिस्ट ऑफ महाराष्ट्र लोकशाहीर दादा कोंडके. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेनं. हा चेंडू सुद्धा तेच रिझल्ट देईल. 4 धावा चौकार. उडू देतो षटकार जाऊ दे फोर. दादूचं एक शॉट वन्स मोर. थँक्यू. पाणी आलंय आणि पाण्याविषयी म्हटलं जातं की कधीपासून एक ती म्हण होती आमच्याकडे. कधीपासून आम्ही काढून ठेवली होती. आणि पाणी आलंय मैदानामध्ये. तर पाणी आलंय. पाण्याविषयी थोडंसं नक्की सांगेल की पानी के लिए जब गढ़े थे तो हम बीमारी से दूर खड़े थे. अब हमारे पास आरो है और बीमारियां हजारों है. इथे मात्र आपण जर पाहिलं प्युरिफायर आल्यात. भरपूर असे सुविधा आल्यात. सोयी सुविधा. आणि त्याच्यानं माणूस थोडासा आळशी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. माणूस म्हणजे माझ्या सगळं तुम्ही आणि तुमच्या सगळं मी सुद्धा काही वेगळा नाही आहे. असो दरम्यान क्रिकेट मैदानामध्ये आहे. 2 षटकं पूर्ण झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 26 धावा. लक्षात असू दे हा सामना 4 षटकांचा आहे. म्हणजे 12 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. आणि 12 चेंडू मध्ये ज्या आल्यात 26 धावा. याच्यानंतर अजून 12 चेंडू मध्ये 26 पेक्षा जास्त धावा आल्या तर एक सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊ शकतो. तो म्हणजे असुरोडीपाडा संघ. कारण त्यांना धावसंख्येची फारच गरज आहे. विकास बेंदर नवीन गोलंदाज. विकास याला मात्र चांगलं काम करावं लागेल. कारण अगोदर जास्त धावा गेल्यात. आणि गिजराईपाडा संघाला जर धावसंख्या थांबवायची असेल तर डॉट आणि विकेट हे 2 पर्याय त्यांच्याकडे आहेत. जर्सी नंबर 21 विकास बेंदर हा खेळाडू आलाय बॉलिंग मार्क होती. लेफ्ट मोर द विकेट. हवेमध्ये चेंडू सरळ खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. आणि ह्या आपण पाहतोय की मी पुन्हा एकदा म्हणेन की काय घडलं त्याच्यावरती आता विचार करायचा नसतो. घरी जा मस्त पहा. संध्याकाळी लाईव्ह माझ्याकडनं काय चूक झाल्या तिकडनं आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने चांगली सुविधा केली की 2 कॅमेरे आपल्याला लावले गेलेत. तर पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू नो आहे. येस 3च खेळाडू आहेत या साईडला. आधे इधर आधे उधर. नहीं ऐसा नहीं हुआ. आधे इधर ज्यादा उधर. धाव संख्या 29. जर्सी नंबर 21 म्हणजे 3 गोलंदाजाच्या 2 अधिक 1 3 म्हणून त्याने ऑफसाईडला 3च ठेवल्यात. चला या ठिकाणी आपण पाहू शकता फ्री हिट असेल आता. मात्र पंचांनी सांगितलंय की ते हा नो आहे.
एका साईडला फक्त 3 शतरक्षक लावले गेले होते. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आपण जर पाहिलं तर शतरक्षण खराब आणि या ठिकाणी थ्रो बघा. थ्रोची ताकद जाम आहे. थ्रोची प्रॅक्टिस जास्त झाली आपली, मात्र धावा अडवताना थोडंसं कठीणाई निर्माण होते. असो, सध्या प्रॅक्टिस नसते, सर्वजण कामाला जातात, त्यामुळं प्रॅक्टिस नसल्यामुळं अशा चुका होतात. तुमच्याकडनं काय आमच्याकडनं सुद्धा त्याच चुका होतात. एखादा दिवस जातो आणि नाकाचा घोण्या फोडून ठेवतो, अशी अवस्था कधी कधी येते. दरम्यान धावफलक नाही. या चेंडूकडे आपण पाहूया. ऑन साइडला षटकार. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर. थोडा नको प्यार करू मी सोडून जाईन तर काय करशील. धन्यवाद. अगोदरच्या काळामध्ये जर पाहिलं तर पाऊस आला की छत्र्यांची आठवण यायची, कापडाची आठवण यायची, इरल्याची आठवण यायची. आता पोरांना पोरींची आठवण येते. असो, दरम्यान आपण पाहतोय की धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 37. दरम्यान चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा खाली राहिला, हे महत्वाचं आहे. या पद्धतीने चेंडू टाकावे लागतील. जर असे चेंडू टाकले तर एक चांगला क्रिकेट पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूनं. बघा, आता जास्तीत जास्त कोणाचे डायरेक्ट हिट का लागताना बघायला मिळत नाही आहेत. तर आता पहिला आपण पैसे जरी खेळायचो, रंगणात खेळायचो, दगड असायचेच, गोट्या लगोरी ह्या सर्व असायचं, बिया काजूच्या. मात्र आता आबाधुबी वगैरे, मात्र आता तो गोटी नेम या ठिकाणी विसरलेत सर्वजण. आता डाऊन द लेग, त्याच्यामध्ये यष्टीरक्षकाने खेळलाय फुटबॉल. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1+1 2 धावा मिळतील. वाईट अधिक 22 धाव फलकावरती धावा लागल्या जातात. 39 षटक चालू आहे, ते म्हणजे तिसरं. आणि तिसऱ्या षटकाचे किती चेंडू टाकून झाल्यात तर 3 चेंडू टाकून झालेत, कारण की पहिला नो होता. आणि विकास बेंदर या गोलंदाजाने मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी करायला हवी. इथे 3च चेंडू टाकून झाल्यात. क्रिकेटमध्ये उतरल्याच्या नंतर नक्कीच बिंदास राहायचं असतं आणि बिंदास आपला खेळ करायचा असतो. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड लाईनच्या आसपास, मी म्हणेन वाईड लाईनच्या बाहेरच टाकलाय चेंडू. धावफलक 1 न पुढे सरकेल. 40 धावा धावफलकावरती लागल्या जातात. पहिलं षटक जे टाकलं होतं त्या षटकामध्ये किती धावा आल्या होत्या तर 11. आणि 2 महत्वाचे विकेट आले होते, ते म्हणजेच गोविंदा याने टाकलं होतं. इथे सिनेसृष्टीमध्ये गोविंदा आहुजा आणि इथे आमचा गोविंदा, या दोघांनी चांगलं काम केलंय. मात्र त्यानंतर येणारा अरविंद याने 15 धावा तब्बल दिल्या आणि एकही विकेट मिळवला नाही. आतापर्यंत विकास बेंदर याने भरपूर धावा दिल्यात. वाईड आणि नो सुद्धा त्याने एक्स्ट्रा दिलेल्या आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा मात्र चेंडूच्या खाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. नक्कीच बाउंड्री पंचाने आम्हाला सांगायचं की किती धावा आहेत, तर पंच सांगतायत की 6. षटकार. धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 46 या धावसंख्येवरती. 46 रन ऑन द स्कोरबोर्ड. यस, चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने सरळ केलाय बाणाप्रमाणे. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाही. या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 48 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. शेवटचा या षटकाचा चेंडू शिल्लक असेल 1. शेवटचा चेंडू. 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत, ते म्हणजे विश्वनाथ आणि प्रदीप ही जोडी मैदानामध्ये.
क्या बात आहे, क्या बात आहे. इथे मात्र सुरेख गोलंदाजी. शेवटचा चेंडू अतिशय चांगला टाकला आणि षटक मात्र झालंय समाप्त. या षटकामध्ये किती धावा आल्या तर नक्कीच आपण विचारूया आमचे डिव्हिन लाईव्हचे प्रतिनिधी. सांगतात की तब्बल 22 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. शेवटचा षटक कुठला गोलंदाज टाकेल पाहणं गरजेचं आहे. चला पुन्हा एकदा पाणी पुरवठा मंत्री मैदानाच्या आतमध्ये आलेत असरोटी पाडा संघाचे. तोपर्यंत जाऊया डिजन कडे, घेऊया एक छोटासा ब्रेक. आकाशी उडतई पाखरू महिमा गातई आई माऊली तुझ्या पायातला वाजतई घुंगरू. दर्शन घेताय म्हणजे घेतय नितीत वासरू. दर्शन घेताय म्हणजे घेतय नितीत वासरू. दर्शन घेताय माझी घेताय नितीच वासरू. दर्शन घेताय माझी घेताय नितीच वासरू. तुम्हाला कदाचित ही खुश खबर आहे की बॅड खबर आहे माहिती नाही, मात्र महाराष्ट्राची वीज महावितरण कंपनी ही स्टॉक मार्केटवर लिस्ट होणार आहे. ते काय असतं ते नक्कीच ज्यांना स्टॉक मार्केट माहिती आहे त्यांना ते नक्कीच माहिती असेल. आणि स्टॉक मार्केटवरती लिस्ट होणारी पहिली इलेक्ट्रिक वितरण कंपनी असणार आहे. मला वाटतं तिथे इन्व्हेस्टमेंट असणार आहे की मग काय असणार आहे ते तुम्ही नक्कीच जाणून घेऊ शकाल. मात्र असं सुद्धा न्यूज या ठिकाणी येताना दिसते. गोलंदाज गोपी हवेमध्ये, चेंडू आहे, चेंडू खाली, शतरक्षक आणि फलंदाज बाद. संतोष आलाय, गणेश आलाय, गणेश पवार आलाय. आणि गणेश पवार याचं कारण येण्याचं कारण की गोपी पुसेकर याने एक चांगला विकेट मिळवलाय. मला वाटतं प्रदीप याला बाद केलं होतं. तर धावसंख्या आहे ती म्हणजेच आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली 48 धावा धावफलकावरती लागलेलं शेवटचं षटक मर्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती गडी मिळवलाय आणि गोपी याला धम्माल करावी लागेल गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी नक्कीच टाकावी लागेल त्याला. परफेक्ट बॉल हवेमध्ये, चेंडू, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच आपण पाहतोय प्रत्येकाला वेगवेगळा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कामगिरीमध्ये रोल निभावावा लागतो. त्याच्यामध्ये आलाय तो म्हणजे गोपी. सुंदर गोलंदाजी करते, मात्र शतरक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेलेला नाहीये. मग भरपूर लांब ठेवलाय शतरक्षकाला. कारण हो 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 काय घडलं, काय घडलं तर इथे मात्र किती धावा पूर्ण झाल्यात तर 3 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि या 3 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 57 धावा. प्रत्येक माणसाला प्रत्येक माणूस जसं म्हटलं जातं की प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये हिरोच असतो आणि तो हिरोपणा त्याला सिद्ध करावा लागतो. दरम्यान एक चांगला चेंडू, सुरेख चेंडू. आणि त्या हिरोला मात्र आपला हिरोपणा सिद्ध करण्यासाठी मात्र कायम काही घटना अशा असतात की त्याचे हिरोपणाचे पिक्चर रिलीज होत नाही, त्यामुळे ते हिरो ठरत नाही. मात्र प्रत्येक माणसाला देवाने मात्र हिरो बनवलाय. तो हिरोपणा त्याला सिद्ध करावा लागेल आणि प्रॅक्टिस फार महत्वाची आहे त्यासाठी. हा जो गोलंदाज आहे गोपी चांगली गोलंदाजी करतोय, सुंदर बॉलिंग करतोय तो. सध्या तरी वयाने थोडासा लहान वाटतोय, मात्र बॉल बघा किती चांगले टाकतोय. हवेमध्ये चेंडू आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये तो बाद केला जातोय फलंदाजाला. पाट चैताचे महिन्याची झाली कार पालखी नाही अजून निघाली.
बोलवा फुलवाल्याला माझे आईची पालखी सजवाला बोलवा भगताला ऐसा अंगानु वारा खेळाला गोपी आला जर पाहिलं आपण नक्कीच आई एकविरेचे गीत वाजवले जातात दिदे दादांच्या माध्यमातून मात्र आपण जर पाहिलं त्याच्यावरती काहीच कमेंट केली नाही कारण की इथे एक सुंदर असे गीत वाजन केले जात आहे आणि अखंड आणि आराध्य दैवत ज्या महाराष्ट्रामध्ये दोन नक्कीच नावं जी येतात खंडेराया जेजुरीचा खंडेराया आणि कारल्याची आई एकविरा दरम्यान हा नो चेंडू टाकला जातोय धाव फलक मात्र पुढे सरकेल धावचिच्या रूपानं फलंदाज बाद धावचिच्या रूपानं फलंदाज बाद झालाय कोण बाद होतोय तर हेमंत सोन्याचा उंगवला चैता पापाचे महिन्याला सोन्याचा उंगवला चैता पापाचे महिन्याला आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला थँक्यू डीजे थँक्यू या ठिकाणी आपण पाहू शकतात हितेश मोती चषक 2025 चं हे आयोजन क्या बात है सुरेख गोलंदाजी इथे मात्र एक धाव पूर्ण होईल गोपी याच्या चेंडूवरती मात्र बॉलिंग चांगली केली गोपी याने यस पंच या इथे धाव असेल का मग डॉट खाली पडला होता चेंडू एक धाव यस उघड आई झाली भेटीची घाई येताव चालत कारल्याला पायी या गो कोरोना पायी एकविराई भेट तुझी झालीच नाही या गो कोरोना पायी एकविराई भेट तुझी झालीच नाही मंदिरी माथा ठेवीन चरणाला माझा आसरा तुझ ग माझी एकविराई माझा आसरा तुझ ग माझी एकविराई येताव चालत कारल्याला यानंतर होणारा येताव चालत कारल्याला एकलव्य स्पोर्ट भांगुर्ले पाडा वर्सेस रॉयल किंग बैलबुपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये
चला सलामीची जोडी पाठवून द्या प्लीज, थोडस सहकार्य करा. तर पहिल्या दिवसामधल्या फर्स्ट राऊंड मधला शेवटचा सामना, या सामन्यानंतर आपण बघतो एकलव्य स्पोर्ट मांगोर्णी पाडा वर्सेस रॉयल किंग बेलबू पाडा संघाचे दोन कर्णधार आपण बघतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये. शाप असा कॉल होता आणि काटा आलेला आहे. तर 61 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी विकास आणि गोविंदा. स्ट्राईकला विकास, नॉन स्ट्राईकला गोविंदा आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे प्रदीप. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. राहुल पहिला चेंडू ऑफटिकच्या खूपच बाहेर, एक्स्ट्रा धावेने संघाचं खातं खोललंय. धावसंख्या 1. बघा एक डाव्या हाताचा फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रदीप. पहिला चेंडू खराब चेंडू टाकलेला आहे. बघा 61 धावा ह्या 24 चेंडू मध्ये लक्ष पूर्ण करायचं आहे. प्रदीप पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपल्या पहिल्या षटकामधला. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेचा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय वाईट चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू आपण बघतोय खराब चेंडू. थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु खूपच ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकले गेले आणि अशा प्रकारे पंच हे घोषित करतायत की हा चेंडू वाईट आणि या एक्स्ट्राच्या रूपाने 2 धावा. प्रदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणि तिसरी हॅट्रिक. तिसरा चेंडू हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. वाईटची हॅट्रिक. बघा जी लाईन लेंथवर चेंडू टाकायचा आहे परंतु त्याच्या खूपच बाहेर चेंडू टाकून झालेला आहे. बघा लगातार 3 चेंडू वाईट आणि एक्स्ट्राच्या रूपाने या 3 धावा समोरच्या संघाला दिलेल्या आहेत. प्रदीप याने खराब गोलंदाजी मानावी लागेल पण तो कमबॅक करू शकतो हा गोलंदाज. बघूया काय होते. रॅटमोवर विकेटचा मारा. पहिल्या षटकातला पहिला चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. अप्रतिम डिलिव्हरी परंतु एक धाव घेण्याच्या प्रयत्नात ओ हो हो डायरेक्ट हिट केलेला आहे परंतु नक्कीच ही धाव पूर्ण केलेली आहे. बघा पंचांचा इशारा येतोय की आपल्या प्रॉफिम पिच मध्ये हा फलंदाज पोहोचलेला आहे. एका धावेने संघाची धाव संख्या 4 धावा. प्रदीप पुन्हा एकदा पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाजच्या डोक्याच्या वरून खेळून काढला चेंडू. शतरक्षक घेतोय त्या ठिकाणी.
एक धाव पूर्ण केली गेली. बघता बघता सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. या 2 धावेने संघाची धावसंख्या 6. प्रदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू वॉटर डिलिव्हरी. काय चेंडू पडल्यानंतर सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. बघा संत सावध गतीने पुढे जाताना हा खेळ बघतोय आपण. 62 धावाचं 61 धावांचं एक लक्ष आहे 4 षटकामध्ये, पण तो थोडासा कमी पडतोय. मोठे फटके खेळावे लागतील. बघा विकास आणि गोविंदा असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघतोय. मोठे फटक्याची गरज आहे. प्रदीप पुन्हा एकदा. पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. बघा सुरुवातीचे पहिले 3 चेंडू वाईट टाकले होते, त्याच्यानंतर चांगला कमबॅक बघायला मिळतो आपल्याला प्रदीप याच्या मार्फत. त्याच्यानंतरच्या 4 चेंडूवर केवळ 3 धावा मोजतोय हा गोलंदाज. धावसंख्या 6. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. लॉनच्या दिशेला येतोय. क्षेत्ररक्षक होता, परंतु क्षेत्ररक्षकाला भेदून हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. सावकार. लग्नालू आम्ही लग्नालू, लग्नात नाचाय मजा ये. आम्ही आऊ लग्नालू, लग्नालू आम्ही लग्नालू, लग्नात नाचाय मजा ये. आम्ही आऊ लग्नालू. थँक्यू डीजे. सावकार आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. चेंडू टाकून झालेले ते मात्र 5. प्रदीप पुढचा चेंडू आपल्या पहिल्या षटकामधला चांगला चेंडू होता. बघा तेवढा चांगला फटका केलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्याच्या मागे जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. बघता बघता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी. पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक पहिलं संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे बिन बाद 14 धावा. दुरून आलोय दर्शन घेवाला, आई तुझा मिले करू. दुरून आलोय दर्शन घेवाला, आई तुझा मिले करू. हे दिसतंय सुंदर फार ग आई मला कारल्याचा डोंगर. 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 थँक्यू डीजे. बघा जी सरासरी मेंटेन करायची आहे प्रत्येक षटकामागे जर विचार करायला गेला तर 15 पेक्षा थोड्याशा जास्ती धावा जमावा लागतील. परंतु या षटकामध्ये विचार करायला गेला तर 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं संपते. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर विशाल. सामोरी फलंदाज आहे डाव्या हाताचा फलंदाज विकास टू विकास. विशाल आहे सॉरी गोलंदाजी मार्कवर विशाल टू विकास. यापुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू मानावा लागेल. पंच घोषित करतायत. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 15. बघा जी सरासरी मेंटेन करायची आहे प्रत्येक षटकामागे जरी 15 धावा जमावल्या तरी सुद्धा एक चांगलं टार्गेट म्हणजे त्या 61 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. 18 चेंडू मध्ये 46 धावीची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॉल जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. आई तुझे नावाचा गुलाल आभाली भिडतई. आई तुझे नावाचा गुलाल आभाली भिडतई.
यू डीजे. पहिल्या चेंडूवर चौकार आहे, तो चौकाराने संघाची धावसंख्या 19 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नामध्ये बघा यष्टीरक्षक बीट होतोय. चेंडू मागच्या दिशेला जातो. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल या चेंडूवर, कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे तिथे. बघा जो फाईन लेगचं क्षेत्ररक्षण होता तो बघा सर्कल मध्ये होता आणि त्याच्याप्रमाणे पंचांनी कळवायचे लेग बायच्या रूपाने 22च्या रूपाने ही धाव आहे. यस लेग बाय. धाव संख्या 20. बघा 61 धावांचं लक्ष पूर्ण करायचं होतं 24 चेंडू मध्ये. सकाळच्या सत्रामध्ये बघायला गेलं तर 66 धावा सुद्धा चेस झाल्या होत्या आणि त्या म्हणजे राजावली संघासमोर आपण बघितलं होतं की सम्राट स्पोर्ट्स सागपाडा संघाने ते चेस केल्या होत्या आणि रोहित सुतार याला एकाच षटकामध्ये 5 षटकार मारले होते. ह्या धावा सुद्धा होऊ शकतील. बघा जर चांगली पार्टनरशिप केली ना ते ह्या धावा सुद्धा होऊ शकतील. विशाल गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. बघा पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर 14 धावा आलेल्या होत्या. त्याच्यानंतर दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 20 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. म्हणजे 15 चेंडू आणि 41 धावांचं लक्ष. त्रिफला चित झालेला आहे हा फलंदाज आणि पहिला हादरा बसतोय वाघवा स्पोर्ट गिद्राईपाडा संघाला. काल काल कातलावर बांधील मंदिर डोंगरावर. काल काल कातलावर बांधील मंदिर डोंगरावर. मंदिर डोंगरावर आई माझी बैसली कोंबऱ्यावर. मंदिर डोंगरावर आई माझी बैसली कोंबऱ्यावर. काले काले कातलावर बांधील मंदिर डोंगरावर. काले काले कातलावर बांधील मंदिर डोंगरावर. थँक्यू डीजे. धावसंख्या 20 झालेली आहे. 14 चेंडू आणि 41 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजय मोरे हा फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. विशाल चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. म्हणजे पहिलं षटक आदळलं होतं ते म्हणजे प्रदीप यांनी. त्याची जर्सी नंबर होती 1. आता मात्र विशाल याची बघतो आपण जर्सी नंबर आहे ते 2. म्हणजे पहिलं षटक आदळलं त्याच्यानंतर दुसरं षटक आदळलं. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं. यस फलंदाज बाद. गारगर वाऱ्यावर बांधील मंदिर डोंगरावर. गारगर वाऱ्यावर बांधील मंदिर डोंगरावर. काले काले कातलावर बांधील मंदिर डोंगरावर. काले काले कातलावर बांधील मंदिर डोंगरावर. नागवा माझा दर्याचा राजा. नागवा माझा. नागवा माझा दर्याचा राजा. नागवा माझा. बघा आता मात्र हॅट्रिक वर आहे विशाल. हा शेवटचा चेंडू आहे बघा. 13 चेंडू मध्ये 41 धावांची गरज आहे अजूनपर्यंत सामना जिंकण्यासाठी. आणि ऑन द हॅट्रिक विशाल. नवीन फलंदाज बघतो आपण गोपी पुसेकर फलंदाज. स्ट्राईक चेंडूवर आपण बघतोय हॅट्रिक. आणि ओहो काय चेंडू बघा. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20.
विश्वनाथ गोलंदाजी मार्कावर बघतो वैयक्तिक पहिलं तर संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी 12 चेंडू आणि 41 धावांचं लक्ष. 12 चेंडू मध्ये 41 धावा बनवायच्या आहेत बघा सामना जिंकण्यासाठी. 61 धावांचं लक्ष असताना पहिल्या 2 चेंडू मध्ये 20 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. विश्वनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी. ओ चेंडू पडायच्या अगोदरच असं वाटलं होतं की नक्कीच त्रिफलाशीत होईल हा फलंदाज, कारण ऑफस्टिकच्या खूपच बाहेर गेला होता आणि अशा प्रकारे गोपी सारखा फलंदाज बाद होतोय. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बाया डोका ग तुम्ही रुसल्या ग बाया डोका ग तुम्ही रुसल्या. याय काय पाहिजे बायांना? मान सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ए सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग. बाया झायल्या गार ना मागतान सोनियाचा हार ग. थँक्यू डीजे. विश्वनाथ पुढचा चेंडू बघा. या पुढचा चेंडू खराब चेंडू म्हणावा लागेल. यष्टीरक्षक बीट होतोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेला जाताना बघतोय आपण आणि अशा प्रकारे हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. या चेंडूवर 5 धावा येत आहेत बघा. वाईट आणि 22 अशा प्रकारे ह्या 5 धावा एक्स्ट्राच्या रूपाने समोरच्या संघाला या 5 धावेने संघाची धावसंख्या थँक्यू डीजे 28 धावा झालेल्या आहेत. खराब चेंडू मानावा लागेल विश्वनाथ यांचा. विश्वनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॅकचा कडा घेऊन जाते मागच्या दिशेला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होता. मिसफील्ड झाली परंतु चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेला जाताना बघतोय आपण बघा. सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे चेंडू. लकी नऊ चेंडू आणि 29 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 29 धावेची गरज. धावसंख्या झालेली ती मात्र 32 बघा. 2 चेंडूवर 2 चौकार आले. तर पहिला चेंडू जर विचार करायला गेला तर वाईटचा चेंडू होता. त्या चेंडूवर 5 धावा आल्या. त्याच्यानंतर बॅटचा कडा घेऊन चेंडू गेलेला होता थर्डमॅनच्या दिशेला आणि त्या चेंडूवर 4 धावा म्हणजे एका चेंडूवर तब्बल 9 धावा मोजतोय गोलंदाज. या पुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू मानावा लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते. बघा अजूनपर्यंत विचार करायला गेला या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. विश्वनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 4 पाळून रनअप. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लगबग युआर करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघा. फलंदाजाला काय चेंडूचे बरोबर समजत नाही.
पहिल्या 1 चेंडूवर 9 धावा आलेल्या होत्या, त्याच्यानंतर लगातार 2 चेंडू हे निर्धाव चेंडू गेले. आता मात्र थोडासा दबाव असेल. वाघवा स्पोर्ट गिद्राईपाडा संघाच्या डगआउट मध्ये 7 चेंडू 29 धावेची गरज. मोठा फटका खेळावा लागेल इथे. बघा यापुढचा चेंडू चांगला होता, मिड विकेटच्या दिशेला ढकलून दिलाय. सर्कल मध्ये शतरक्षक आहे, चेंडू कनेक्ट करेपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. पंचांकडून इशारा केला जातो, षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली, ती म्हणजे 33 धावा. शेवटचे 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडू मध्ये 28 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 28 धावांची गरज. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या, हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या, मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बाया डोका ग तुम्ही रुसल्या, ग बाया डोका ग तुम्ही रुसल्या. याय काय पाहिजे बायांना? मान सोन्याचा हार मागतान, सोन्याचा हार. थँक्यू डीजे गणेश. हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण. 6 चेंडू आणि 28 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जर विचार करायला गेला तर हा सामना आसोरीपाडा चिंचोटी संघाच्या बाजूने झुकलेला आहे, परंतु नाण्याची आपण एक बाजू बघितलेली आहे, दुसरी बाजू बघायची आहे. 6 चेंडू मध्ये 28 धावेची गरज. या पुढचा चेंडू काय चेंडू होता, पडल्यानंतर ऑफ स्टिक वरून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता आता मात्र जी सरासरी आहे ती वाढताना दिसते. 5 चेंडू 28 धावेची गरज. बघा हा चेंडू जर डॉट आला ना तर नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करेल चिंचोटी संघ, कारण 5 चेंडू 28 धावेची गरज. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. आता मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघतोय आपण. आई दुधाई स्पोर्ट आसोरीपाडा चिंचोटी संघ. काय चांगली फलंदाजी केली बघा. 60 धावा प्रथम फलंदाजी करताना धावफलकावर लावल्या, त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. म्हणजे तिन्ही फॉरवर्ड मध्ये अप्रतिम कामगिरी करताना बघतोय आपण चिंचोटी संघाकडून. गणेश गोलंदाजी मार्कवर. पहिले 2 चेंडू निर्धार चेंडू, पुढचा चेंडू सुद्धा डॉट डिलिव्हरी, परंतु ह्या चेंडूवर बॅटचा कडा घेऊन गेला होता चेंडू. पंचांचं बोट हवेत उठते. अशा प्रकारे हा फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो म्हणजे अनिल, आणि आले आले त्यांनी बघा मिड विकेटच्या दिशेला चेंडू ढकलून दिलाय. अशा प्रकारे तिथे शतरक्षक येतोय. पुन्हा एकदा जेल पकडला जातोय. गडी मात्र बाद. अरे हाथ में गजरा फूलों का हार, जय जयकार जय जयकार. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या, हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या, मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. 2 चेंडू आणि 28 धावेची गरज. या पुढचा चेंडू चांगला चेंडू. हॅट्रिकला चान्स आहे, परंतु झेल सुटला गेला इथे बघा. हॅट्रिकवर होता हा गोलंदाज गणेश, परंतु चांगली गोलंदाजी मानावी लागेल ह्या षटकामध्ये. आता मात्र शेवटचा चेंडू असेल आणि 27 धावेची गरज.
खूप चांगली गोलंदाजी आसोरी पाडा चिंचोटी संघाकडून आपल्याला बघायला मिळते आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय तो म्हणजे आई दुधाई स्पोर्ट आसोरी पाडा चिंचोटी संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय वाघोबा स्पोर्ट गिद्राई पाडा संघ. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक गिद्राई पाडा संघाला आणि ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी आसोरी पाडा चिंचोटी संघाला. तसाच या सामन्याचा मेन ऑफ द मॅच आपण बघतोय तर ह्या सामन्याचा मेन ऑफ द मॅच ठरतोय तो म्हणजे मिस्टर विश्वनाथ. विश्वनाथ याने यायचं आहे मेन ऑफ द मॅच साठी.